नमस्कार. आज मी बनवत आहे भोगीची भाजी. ही मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीच म्हणजे भोगीला महाराष्ट्रात केली जाणारी एक पारंपरिक आणि अत्यंत पौष्टिक मिश्र भाजी आहे. याला काही भागात खेंगट किंवा लेकुरवाळी भाजी असेही म्हटले जाते. सर्वप्रथम मी कढईत सुकं खोबरं, कांदा, लसूण, आलं, कढीपत्ता, शेंगदाणे आणि तीळ, कोथिंबीर टाकून मसाला भाजून घेतलेला आहे. हा भाजलेला मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे. फोडणीसाठी तेलामध्ये राई, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि टोमॅटो ॲड करून थोडंसं हलकं परतवून घ्यायचं आहे. नंतर त्यात जे वाटण बनवलेलं होतं ते ॲड करून चांगलं परतवून घ्यायचं तेलात. ते चांगलं भाजून घ्यायचं आहे. नंतर त्यात हळद, लाल तिखट आणि घरचा काळा मसाला आणि चवीला मीठ घालून पुन्हा परतवून घ्यायचं आहे. नंतर त्यात बारीक चिरलेली मेथी ॲड करायची आहे आणि नंतर त्यात भाज्या ॲड करायच्या आहे. या भाज्यांमध्ये मी पावटा, ओला हरभरा, घेवडा, वांगी, गाजर, हिरवे वाटाणे आणि बोरं टाकणे ही एक महत्त्वाची परंपरा आहे. हे ॲड करून चांगली भाजी परतवून घेतलेली. नंतर मी थोडेसे भिजवलेले शेंगदाणे ॲड केलेले आहेत आणि तीळसुद्धा थोडेसे टाकलेले आहेत आणि ही भाजी चांगली परतवून घ्यायची आहे. नंतर त्यात मी गरम पाणी घालून भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे. तुम्हाला जशी पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ ठेवू शकता किंवा घट्ट हवी असेल तर घट्टसुद्धा करू शकता. भाजीसोबत खाण्यासाठी बाजरीची भाकरी साईडला मी बनवून घेत आहे. बाजरी बनवतानाच वरून मी हलकेसे त्याला तीळ ॲड केलेले आहेत आणि बाजरी ही भाकरी आहे ती दोन्ही साईडने मस्तपैकी भाजून घ्यायची आहे. भाजीला चांगला कड आला की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी परतवून घ्या किंवा गार्निश करून घ्या आणि वरती तीळसुद्धा ॲड करून तुम्ही भाजी गार्निश करू शकता. तर न खाई भोगी तो सदा रोगी असंच म्हणत मी आज ही भाजी बनवलेली आहे. तुम्हीसुद्धा बनवा आणि सांगायला विसरू नका कशी झाली. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू.